नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा वोटर आय डी कार्ड या तिन्ही महत्त्वाच्या कागदपत्राला एकाच पेजवर मर्ज करून एकत्र कसं आणायचं हे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. आणि ते कसं आणायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला इथे टाईप करायचं आहे पिक्सल ॲप. तर सर्चमध्ये जाऊन पिक्सल ॲप असं सर्च करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर हे पिक्सल ॲप एडिटर हे ॲप ओपन होईल. आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे माझ्या इथं ओपन हे ऑप्शन दाखवत आहे. तुमच्याकडे इन्स्टॉल हे ऑप्शन दाखवेल. तुम्ही तिथे जाऊन इन्स्टॉल करून घ्या आणि नंतर ओपन करा. आता मी हे ॲप ओपन करतो आणि इथे तुम्हाला कन्फर्मेशन अँड ऑटो सेव्ह ऑफ युअर लास्ट सेशन इज अवेलेबल, डू यू वॉन्ट टू रिकवर इट, इथं कॅन्सल असं करायचं आहे. कारण मी पहिले इथे एक ऑलरेडी पोस्टर बनवलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला यामध्ये हे इथं न्यू टेक्स्ट असं दाखवत आहे. या न्यू टेक्स्टला आपल्याला आता डिलीट करायचं आहे. इथून हे पहा, त्याला डिलीट करण्यासाठी इथं तुम्हाला डिलीटचं ऑप्शन दाखवत आहे. तुम्ही तिथे जाऊन ते डिलीट करून घ्या. आता इथे तुम्हाला आधार कार्डच्या फ्रंट आणि बॅक साईड एकाच पेजवर कशा घ्यायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. तर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दाखवत आहे, तुम्ही पाहत असाल. हे इथे या प्लस या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि आधार कार्डची फ्रंट साईडची फोटो घेऊन इथे तुम्हाला या पेजवरती बसवायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फ्रॉम गॅलरी ह्या ऑप्शनवर यायचं आहे. हे पहा, इथं फ्रॉम गॅलरी ह्या ऑप्शनवर आल्याच्या नंतर इथे क्लिक करून तुम्हाला आता तुमच्या गॅलरीमधून एक आधार कार्डची फ्रंट साईडची फोटो इथे सिलेक्ट करायची आहे. आधार कार्डची फ्रंट साईडची फोटो इथे तुम्हाला घ्यायची आहे. आता मी इथे डाउनलोडमध्ये जाऊन आता ही फ्रंट साईडची फोटो मी सिलेक्ट करतो आणि आता इथं क्रॉप करून व्यवस्थित बसून घ्यायची आहे. आता मी इथं व्यवस्थित बसून घेतो. याची साईज कमी करून तुम्हाला जशी ॲडजस्टमेंटेबल वाटेल तशी तुम्ही तिथे ॲडजस्टमेंट करून घ्या. आता नंतर तुम्हाला अजून परत ह्या प्लस या आयकॉनवर जायचं आहे इथे आणि त्याची बॅक साईडची फोटो घ्यायची आहे. आता जाऊन परत प्लस या आयकॉनवर मी क्लिक करतो आणि इथे फ्रॉम गॅलरी इथे जाऊन फ्रॉम गॅलरीवर जाऊन परत मी अजून एक बॅक साईडची फोटो इथे घेऊन एका पेजवर मर्ज करून घेत आहे आणि यामुळे त्याची साईजसुद्धा कमी होईल. आता मी इथे डाउनलोड या ऑप्शनमध्ये जाऊन बॅक साईडची सुद्धा फोटो घेतो. आता ही पहा बॅक साईडची फोटो. तर हिला मी क्रॉप करून घेत आहे, व्यवस्थितरित्या क्रॉप करून घ्या तुम्ही. ही पहा, आता मी क्रॉप करून घेतलेली आहे आणि राईट या बटनावर क्लिक करतो आणि ही व्यवस्थित इथे बसून घेतो. त्याची साईज तुम्ही तुमच्या ह्याच्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करून घ्या. ही आता साईज व्यवस्थित झालेली आहे. आता ह्यासाठी तुम्हाला याच्या बॅकग्राऊंडचा कलर चेंज करायचा आहे. यामध्ये जाऊन
तुम्ही आता बॅकग्राऊंड चेंज करू शकता. तर इथे आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. तर इथे जाऊन तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला कलर या ऑप्शनवर यायचं आहे. हे पहा इथं कलर या ऑप्शनवर येऊन इथे कलर या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि इथं कलरवर क्लिक करून तुम्ही इथे आता असं स्क्रॉल करून इथं व्हाईट कलर या बटनावर क्लिक करा. आता याचं बॅकग्राऊंड व्हाईट झालेलं आहे. आणि इथे राईट टिकमार मारायचं आहे. हे दाखवत असेल इथे टिक करून राईट टिकमार करायचं आहे. आता तुमची फोटो मर्ज झालेली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही फोटो गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी तुम्हाला एक इथं ऑप्शन आहे. हे पहा, ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही ही फोटो व्यवस्थित मर्ज सेव्ह करून घ्या. आता इथे तुम्हाला 2 ऑप्शन दाखवेल. एक ऑप्शन आहे सेव्ह ॲज प्रोजेक्ट अँड सेव्ह ॲज इमेज. तुम्ही ही फोटो सेव्ह ॲज इमेज या ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह करून घेऊ शकता. हे तुम्हाला दाखवत असेल. आता इथे सेव्ह ॲज इमेज या बटनावर क्लिक करायचं आहे. आता ही फोटो तुमच्या सेव्ह टू गॅलरी. आता ही इथे एक ऑप्शन दाखवत आहे सेव्ह टू गॅलरी. तर ह्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही सेव्ह टू गॅलरी या बटनावर क्लिक करायचं आहे. आता ही फोटो तुमच्या इथे डिटेल्समध्ये जाऊन पूर्ण साईज किती आहे पहा, 324 KB पर्यंत ही साईज आता झालेली आहे. तुम्ही असेच आधार कार्डसारखेच राशन कार्ड, वोटर ID असेच मर्ज करून एका पेजवर बसवू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.